Welcome viewers. Hello, namaste and good morning. Now our today is our 6th day and we are learning English vocabulary. And you can improve your English with Savita. Now let's start today's words. आजचा पहिला शब्द आहे रिलक्टंट. रिलक्टंट म्हणजे अनिच्छुक, इच्छुक नसलेला. याला सिनोनिम आहे अनविलिंग किंवा हेजिस्टंट. याचे अँटोनिम आहेत ईगर किंवा विलिंग. सेंटेन्स इज ही वॉज रिलक्टंट टू स्पीक इन इंग्लिश. नाव नेक्स्ट वर्ड ईगर. ईगर मीन्स उत्सुक असणे किंवा आतुर असणे आणि याला सिनोनिम आहेत कीन किंवा एन्थुझियास्टिक. अँटोनिम रिलक्टंट किंवा अनइंटरेस्टेड आणि याचं सेंटेन्स आहे द स्टुडंट आर ईगर टू लर्न. नाव नेक्स्ट वर्ड जेनरस. जेनरस म्हणजे उदार, काइंड किंवा चॅरिटेबल आणि याला अँटोनिम आहेत सेल्फिश, स्टिंगी. नाव सेंटेन्स इज शी इज जेनरस टू एव्हरीवन. नाव नेक्स्ट वर्ड हंबल. हंबल म्हणजे नम्र, विनम्र आणि याचं सिनोनिम आहे मॉडेस्ट. याला अँटोनिम आहे प्राऊड किंवा ॲरोगंट. सेंटेन्स इज अ हंबल पर्सन इज रिस्पेक्टेड बाय ऑल. नाव नेक्स्ट वर्ड इज रिलायबल. रिलायबल म्हणजे विश्वासार्ह. सिनोनिम ट्रस्टवर्दी अँड डिपेंडेबल आणि याला अँटोनिम आहे अनरिलायबल. नाव सेंटेन्स इज ही इज रिलायबल फ्रेंड. नाव नेक्स्ट वर्ड इग्नोर. इग्नोर करणे म्हणजे दुर्लक्ष करणे, निग्लेक्ट करणे. याला सिनोनिम आहे ओव्हरलुक किंवा निग्लेक्ट. अँटोनिम नोटीस आणि पे अटेन्शन. नाव सेंटेन्स नेवर इग्नोर गुड ॲडवाईस. नाव नेक्स्ट वर्ड इज रिकवर. रिकवर म्हणजे सावरणे किंवा बरे होणे. याला सिनोनिम आहे हील किंवा इम्प्रूव्ह. हील आणि इम्प्रूव्ह. अँटोनिम आहे वर्सन अँड डिक्लाइन. सेंटेन्स इज सी रिकवर्ड क्विकली आफ्टर द इलनेस. नाव नेक्स्ट वर्ड इज सॉल्व्ह. सॉल्व्ह म्हणजे सोडवणे आणि याला सिनोनिम आहे रिसॉल्व किंवा फिक्स. याचं अँटोनिम पाहूया कॉम्प्लिकेट आणि याचं सेंटेन्स आहे वी सॉल्व द प्रॉब्लेम टुगेदर. नाव नेक्स्ट वर्ड एक्सपांड. एक्सपांड म्हणजे विस्तार करणे किंवा वाढवणे आणि याला सिनोनिम आहेत इनलार्ज किंवा बर्डन आणि याचे अँटोनिम आहे रिड्यूस, कमी करणे किंवा श्रिंक असाही शब्द आहे. आणि याचं सेंटेन्स पाहूया रीडिंग एक्सपांड्स युअर नॉलेज. नाव नेक्स्ट वर्ड इज युनिक. युनिक म्हणजे वेगळा, अद्वितीय, स्पेशल, ज्याला सिनोनिम आहे डिस्टिंक्टिव्ह किंवा स्पेशल आणि अँटोनिम आहे कॉमन, ऑर्डिनरी. सेंटेन्स इज एव्हरीवन हॅज अ युनिक टॅलेंट. नाव आज आपण 10 शब्द पाहिले. त्या 10 शब्दावरून एक छान पॅरेग्राफ केलेला आहे, तो वाचूया. ॲट फर्स्ट आय वॉज रिलक्टंट टू स्पीक इंग्लिश बट आय बिकेम ईगर टू लर्न. माय generous and humble teacher was always reliable. She told me not to ignore my mistakes but to learn from them. Slowly, I recovered from my fear and learned to solve problems confidently. Reading books helped me expand my knowledge and I realized that every person has a unique talent. पहा, आपण या 10 शब्दावरून खूप छान पॅरेग्राफ केलेला आहे. तुम्हीही अशा शब्दांचा वापर करून छोटे छोटे पॅरेग्राफ करू शकता
आणि त्यामुळे तुमची प्रॅक्टिस होईल आणि तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह व्हायला मदत होईल. आणि आता क्विज टाईम. ही क्विज तुमच्यासाठी. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करा. या क्विजचे ॲन्सर्स कमेंट करा आणि लाईक आणि शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.